गंगापूर तालुक्यातील काटेपिंपळगाव येथील तक्रारदाराच्या नाववारसाने प्राधिकृत केलेले रास्तभाव दुकानदाराचे प्राधिकार पत्राचे निलंबन प्रस्ताव मागे घेण्यासाठी गंगापूर पुरवठा अधिकारी यांनी 70,000 लाचेची मागणी केली। दरम्यान 40,000ची लाच स्वीकारताना पुरवठा अधिकारी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे। दरम्यान पुरवठा निरीक्षक कांचन कांबळे यांना पंचांसमक्ष 40,000 रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। त्यांच्या गाडीच्या डिक्कीतील लाचेची 40,000 रुपये रक्कम, अंगावरील पर्समध्ये असलेले 30,000 रुपये असा रोख मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तर लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांच्या 2 मोबाईलचे विश्लेषण सुरुवात याची माहिती देखील प्राप्त झाली आहे। या प्रकरणात कांचन कांबळे यांच्या विरुद्ध वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। ही कारवाई लातूर प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप पाटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद वाघ, पोलीस उप अधीक्षक सुरेश नाईक नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी वाल्मिक गोरे, सहाय्यक सापळा अधिकारी गोरखनाथ गांगुर्डे, पोलीस हवालदार राजेंद्र जोशी, अंमलदार डोंगरदिवे, सीएन बागुल, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल पुष्पा दराडे, आशा कुंटे यांच्या पथकाने केली आहे। प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।